नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। आपण बोलत आहोत कागलचं राजकारण पेटलं, कोणाला भाजलं आणि कोणाचं शिजलं या विषयावर। आतापर्यंत आपण गेल्या 4 भागात कागलच्या राजकीय वाटचालीचा किंवा समरजित घाटगे यांना मुश्रीफ यांच्या बरोबर एकत्र येण्यासाठी, एकोपा होण्यासाठी कशा हालचाली झाल्या याचा गोषवारा ऐकला। जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांचं नाव निश्चित झालं आणि त्यांची निवड झाली, त्यानंतर लगेचच मुश्रीफ यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनीच सांगितलेल्या माहितीनुसार त्यांचा निर्णय फिरवण्यासाठी विनय कोरे यांनी थेट लंडनवरून आल्याबरोबर मुश्रीफ यांना सांगितलं की तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा नाही आणि गोकुळच्या अध्यक्षपदावर बसायला नावीद मुश्रीफ आणि केडीसीच्या अध्यक्षपदाचा माझ्याकडेच कायम भार राहावा, यासाठी जी काही अपरिहार्यता होती ती मी सांगू शकत नाही, राजकीय सोयीसाठी या सर्व घडलेल्या घडामोडी, असं त्यांनी स्पष्ट केलं। म्हणजेच विनय कोरे आणि मुश्रीफ यांची दोस्ती, विनय कोरे आणि फडणवीस यांची दोस्ती आणि या त्रिकोणातून तयार झालेला आजचा प्रसंग म्हणजे समरजित घाटगे यांचा आणि मुश्रीफ यांचा एकोपा। एक मुश्रीफांच्या धडाडीचा प्रसंग सांगता येईल आपल्याला की मुश्रीफ यांनी जेव्हा सदाशिवराव मंडलिक यांच्याबरोबर वैरत्व पत्करायचा निर्णय घेतला, त्यावेळी सदाशिवराव मंडलिक गुरु असून सुद्धा मुश्रीफ यांनी त्यांना राजकारणात जेवढं खच्चीकरण करता येईल तेवढं केलं होतं। मुश्रीफ यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एक वक्तव्य केलं होतं आणि ते समरजित घाटगेंना आव्हान देणार होतं। ते म्हणजे समरजित घाटगे जेव्हा शरद पवारच्या राष्ट्रवादीत गेले आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळी मुश्रीफ म्हणले होते, पवार साहब से बैर नहीं और समरजित अब तेरी खैर नहीं। म्हणजे मुश्रीफांनी समरजितना आता तुमची खैर नाही, राजकारणात तुम्हाला कसं संपवायचं ते मी पाहू शकतो, असं जणू उघड आव्हान दिलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी विधानसभेचं मैदान मारलं आणि समरजितना घरी बसवलं। समरजित खैर नाही हे जे म्हणले होते मुश्रीफ ते सिद्ध करून दाखवलं। आता त्यांनी संजय मंडलिक यांच्याबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे की संजय मंडलिक तुम्ही जास्त बोलू नका, अन्यथा ये बात बहुत आगे जाएगी। म्हणजे मुश्रीफांना यातून सुद्धा संजय मंडलिक यांना गर्भित इशारा द्यायचा आहे की तुम्ही माझ्या विरोधात जास्त बोलू नका, तुम्ही काय खजिना लुटला, कसा सुरतचा खजिना लुटला विधानसभेच्या निवडणुकीत ते सुद्धा मला माहिती आहे। अर्थात या दोघांतील गुपित बाबी आहेत, पण मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना दिलेला हा इशारा खरोखरच गर्भित म्हणावा लागेल। त्याचबरोबर मुश्रीफ यांनी विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकीय संघर्षात 10 खून झाले होते याची सुद्धा आठवण करून दिलेली आहे। म्हणजेच मुश्रीफ यांना संजय मंडलिक यांना गर्भित इशारा देत असतानाच पूर्वीच्या राजकारणातील हिंसाचाराची आठवण सुद्धा करून द्यावी लागलेली आहे। पण मुश्रीफ हे राजकीय पटलावर जसं धडक कामगिरी करतात तसं त्यांच्या स्वभावातले कुमकुवत गुण आहेत ते मात्र सर्वसामान्यांच्या हिताचे ठरतात। सर्वसामान्यांना ते कधी दुखवत नाहीत, एवढंच नव्हे तर आपल्याबरोबर असणाऱ्या नेत्यांना सुद्धा ते चांगलं सांभाळतात, हे सुद्धा त्यांचे गुण आहेत। पण कट्टर वैऱ्याशी ते तितकीच मोठी टक्कर देतात, हे सुद्धा तितकंच खरं आहे। मुश्रीफ यांनी जरी 10 खुनांचा उल्लेख केला असला तरी तो पूर्वीच्या काळातील आहे। आजचे कार्यकर्ते इतके अडाणी राहिलेले नाहीत, कारण आजच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आज निवडणूक आहे, आज वैरत्व आहे, उद्या आपण एकमेकाचे नातेवाईक आणि मित्र आहोत हे विसरायचं नाही, हे सोशल मीडियातून प्रत्येकाच्या मनात बिंबवलं गेलेलं आहे। इतकंच नव्हे तर एखादा खून केला किंवा मारामारी केली तर किती त्याचे दुःख निस्तरावं लागतं हेही आजच्या तरुणांना माहिती आहे। ज्यांचं टाळकं उलटं आहे, ज्यांचं टाळकं फिरलेलं आहे, तेच काही लोक ठराविक बोटावर मोजणे इतपत हिंसाचाराचा मार्ग अवलंबतात, ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे असेच। पण सर्वसामान्य कार्यकर्ता आज त्या वाटेला जात नाही, हे सुद्धा मुश्रीफांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कारण पूर्वीच्या काळात कागल असो, राधानगरी असो, शाहूवाडी असो, चंदगड असो, पन्हाळा असो, या डोंगराळ भागात खरोखर राजकीय वैमनस्यातून खून व्हायचे, पण आज मात्र निवडणुकीपुरताच वैमनस्य आणि नंतर गळ्यात गळा असं चित्र आहे। त्यामुळं आजचं राजकारण हिंसाचार विसरलेला आहे, किमान आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात तरी हे चित्र 100% आहे। म्हणून आजच्या घडीला तरुणांनी सुद्धा एक पायंडा ओळखलेला आहे की आपण नेत्यांच्या पाठीमागे फिरायचं, पण वाहत जायचं नाही, आपण आपला संसार, आपण आपलं करिअर सांभाळायचंच आहे, हेही तरुणांनी हेरलेलं आहे। म्हणून जरी मुश्रीफ आणि मंडलिक यांचं आज राजकीय वैरत्व वाढलेलं असेल तरी थोड्याच वेळापूर्वी सांगितल्यानुसार ज्यांना अब तेरी खैर नाही अशा समरजितना मुश्रीफ यांनी इशारा दिला होता, त्याच्याच खाद्यावर आज मुश्रीफ यांनी हात टाकलेला आहे।
म्हणजेच भविष्यात संजय मंडलिकांच्या खांद्यावरचा दुसरा हात पडू शकतो, हे राजकारण आहे. म्हणून आज यांचं वैरत्व असलं तरी उद्या ते राहील याची शाश्वती नाही आणि त्या दृष्टीनेच कार्यकर्ता सुद्धा विचार करत आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.